नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा अभ्यास करणार आहोत. ॲप्लिकेशन मीन्स हाऊ टू यूज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन युअर लाईफ. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा यूज करण्यासाठी आपण जसं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलमध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्स अभ्यासलेले आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सुद्धा आपण काय करायचं आहे, वर्ड प्रॉब्लेमचा अभ्यास करायचा आहे. मग ते कशा पद्धतीने करायचं आहे, आता लिनियर इक्वेशन मध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम तयार करताना तिथे काय करत होतो रे, एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल आपल्याला ऍझ्युम करावे लागत. मग या ठिकाणी मात्र क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपला जनरल फॉर्म जो आहे तो काय आहे, ax² + bx + c = 0 हा तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. आणि या जनरल फॉर्म मध्ये एकच व्हेरिएबल असतो, म्हणजे आपल्याला इथं यूज करताना किती व्हेरिएबलचा यूज करायचा आहे, एकाच व्हेरिएबलचा यूज करायचा आहे. मग इथं जर पाहिलं तर दिलेल्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की किती कंडिशन आहेत आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे. बघा, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. म्हणजेच अर्थ काय याचा की प्रगतीचं वय आपल्याला काढायचं आहे, आजचं वय. आणि ते वय कशा पद्धतीने काढायचं आहे, तर दिलेल्या कंडिशन नुसार आपल्याला काय करावं लागतं, एक इक्वेशन काय करावं लागतं, तयार करावं लागतं. इथे सांगितलं प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago. एगो म्हणजे पूर्वी, आणि हेन्स 3 years हेन्स म्हणजे नंतर. मग तुम्हाला इथं अर्थ लक्षात येणं गरजेचं आहे की एगो म्हणजे पूर्वी, पूर्वी म्हणजे काय करावं लागेल, मायनस करावं लागेल, आणि हेन्स म्हणजे नंतर, म्हणजे इथं काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. मग इथं आपल्याला अगोदर ऍझम्पशन करावं लागेल, लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी x years. आता याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत. दोन कंडिशन मध्ये काय आहे, 2 years ago. मग इथं आपल्याला दोन्ही प्रकारचं एज फाइंड आउट करावं लागेल. 2 years ago, therefore 2 years ago age of प्रगती is x - 2 years. म्हणजे 2 वर्षापूर्वीचा आहे, म्हणून इथं काय केलं आपण, मायनस. त्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय, 3 years hence. 3 years hence म्हणजे काय, 3 years hence एज ऑफ प्रगती इज x + 3 years. तिथं हे मायनस का केलं आणि प्लस का केलं हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे मायनस कशामुळे, तर एगो. एगो म्हणजे पूर्वी, पूर्वी म्हणजे कसं असणार आहे, कमी असणार आहे एज, आणि हेन्स म्हणजे काय असणार आहे, नंतर. म्हणून इथं काय करायचंय, एगो म्हणून मायनस आणि हेन्स म्हणून नंतर. आता फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय सांगितलं बघा, गिव्हन कंडिशन मध्ये काय सांगितलं, प्रोडक्ट घ्यायचा आहे ह्याचा. मग प्रोडक्ट कसा घेणार आहे, फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय सांगितलंय, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज 2 years ago and 3 years hence एज. मग आता इथं आपण फाइंड आउट केलेले आहेत हे दोन्ही एज, यांचा प्रोडक्ट घ्यायचा, x - 2 आणि x + 3 = 84. आता इथं पाहिलं तर इथं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट फॉर्म मध्ये आपण काय करायचं, इथं मल्टिप्लिकेशन करून घ्या. मग मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल रे, x न मल्टिप्लाय करा, x × x x² + 3x, परत या -2 ने मल्टिप्लाय करा, -2x, आणि हे मायनस प्लस -6 = 84. आता इथं जर पाहिलं तर काय होणार आहे, देअरफॉर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं आपल्याला, x² 3x - 2x + x हे -6 = 84. आणि x² + x -6 आणि +84 इकडे आला तर -80 = 0.
आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म केल्यानंतर काय होतं पहा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स हे -6 -84 -90 इक्वल टू 0. आता पहा आपल्याला हे जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला मिळालंय. तर ह्या जनरल क्वाड्रेटिक इक्वेशन वरून काय करायचे आहे, त्याचे फॅक्टर फाइंड आउट करायचे. कशा पद्धतीने फॅक्टर फाइंड आउट करायचे, तर प्रोडक्ट घ्यायचा. प्रोडक्ट किती आहे याचा 90 प्रोडक्ट आला पाहिजे. आणि सबट्रॅक्शन कशावरून, तर इथं प्रोडक्ट जर पाहिलं तर निगेटिव्ह येतो आणि निगेटिव्ह प्रोडक्ट आला की सबट्रॅक्शन घ्यायचं. मग प्रोडक्ट घेतल्यानंतर 90 चे असे दोन फॅक्टर सबट्रॅक्शन 1 येईल असे कोणते येतात, एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इक्वल्स टू 0. म्हणजेच इथं 1 आहे, 1 इंटू मायनस 90 मायनस 90 होतं. मग मायनस 90 चे असे दोन फॅक्टर 10 आणि 9 आणि मिडल टर्मचं साइन मोठ्या संख्येला म्हणून प्लस 10 आणि मायनस 9 असे दोन फॅक्टर येणार. इथं कॉमन काढून घ्या. कॉमन काढल्यावर काय होईल, x इंटू एक्स प्लस 10 मायनस 9 into the bracket x plus 10 equals to 0. X plus 10 into the another bracket x minus 9 equals to 0. तर इथे जर पाहिलं तर दोन फॅक्टर मिळालेले आहेत, x plus 10 equal to 0 or x minus 9 equals to 0. आणि x is equal to minus 10 or x is equal to plus 9. आता इथे जर पाहिलं तर हे एज आहे, एज आपल्याला एज फाइंड आउट करायचं. मग एज आता ही x ची व्हॅल्यू इथे मायनस आली, एक प्लस आली. मग एज कॅनॉट बी निगेटिव्ह. एज कॅनॉट निगेटिव्ह. सो x इज इक्वल टू 9. म्हणजेच काय सांगता येतं, देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स. इथं फक्त महत्वाचं काय की बाबा प्रश्नामध्ये जी दिलेली कंडिशन आहे ती कंडिशन नेमकं काय आहे, त्या कंडिशनचा आधार घेऊन इक्वेशन फॉर्म करणं आणि इक्वेशन फॉर्म करून मिळालेले जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर फाइंड आउट करणं महत्वाचं आहे. आणि इथं फॅक्टर मध्ये एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह जर आला तर एज हे निगेटिव्ह कधीच नसतं, म्हणून एज कॅनॉट बी निगेटिव्ह ही कंडिशन तिथं टाकायची आणि ऍक्सेप्ट कोणती करायची, x इज इक्वल टू 9 ही ऍक्सेप्ट करायची. मग x इज इक्वल टू 9 म्हणजेच काय, आपण ऍझम्पशन केलेलं प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज x इयर्स. सो एज ऑफ द प्रगती इज 9 इयर्स. अशाच पद्धतीचं आपण आणखीन एक उदाहरण काय करूयात, पाहूयात. बघा आता या उदाहरणामध्ये काय सांगितलंय, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ इवन नॅचरल नंबर इज 244. फाइंड द नंबर. आता इवन नॅचरल नंबर म्हणलं की ते नंबर दोनने काय होत असतात, इन्क्रीज होत असतात. म्हणून आपण इथं काय करायचंय, ते दोन नंबर ऍझम्पशन करायचं. आता पहिला नॅचरल नंबर काय असेल, लेट द कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इवन नॅचरल नंबर बी एक्स अँड एक्स प्लस 2 असे दोन नंबर असतील. आणि इथं काय सांगितलं कंडिशन मध्ये, सम ऑफ स्क्वेअर्स. सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे काय, फ्रॉम द गिवन कंडिशन काय सांगितले बघा, गिवन कंडिशन नुसार सम ऑफ स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर प्लस एक्स प्लस 2 दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर म्हणजे ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज काय असेल 240. आता इथं स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर प्लस इथं एक्सपान्शन फॉर्म करून घ्या. एक्सपान्शन काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल टू 240. स्क्वेअर टर्मची ऍडिशन करून घ्या, 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि हे प्लस 240 इकडं मायनस आणि 2x स्क्वेअर प्लस 4x आणि इथं काय हे प्लस 4 इकडं मायनस आहे तर इथं मायनस 240 इक्वल्स टू 0. इथं काय करायचं, डिवाइड करा, डिवाइडिंग बाय 2 न जर डिवाइड केलं तर काय होईल, एक्स स्क्वेअर
प्लस 2x मायनस 120. आता परत आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर पाडायचे आहेत. फॅक्टर कसे काढायचे, तर पहिली टर्म 1 असते, 1 इंटू 120 जर केलं तर काय होतं, फॅक्टर गुणाकार मायनस 120 आणि सबट्रॅक्शन 2 असे दोन फॅक्टर काय येणार आहेत, 12 आणि 10. आणि मिडल टर्मचं साइन लार्जर नंबरला द्या, प्लस 12 मायनस 10 असे दोन फॅक्टर येणार. फॅक्टरायझेशन केलं तर काय होणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल्स टू 0. कॉमन काढून घ्या. कॉमन काढल्यावर काय होईल, पहिल्या याच्यामध्ये x कॉमन येतं, x प्लस 12 मायनस दुसऱ्या याच्यात 10 येतं, x प्लस 12. परत कॉमन काढा, इथं काय होईल, x प्लस 12 x मायनस 10 इक्वल्स टू 0. x plus 12 equal to 0 or x minus 10 equals to 0. इथं काय होणार आहे, x is equal to minus 12 or x is equal to, आणि इथं काय, नॅचरल नंबर cannot be negative, so x is not equal to minus 12, therefore x is equal to 10. therefore consecutive even natural number मध्ये therefore even natural number b x is equal to 10 and another natural number x plus 2 is equal to 10 plus 2 is equal to 12. शेवटला आन्सर लिहायचं, therefore even natural number b 10 and 12. तर अशा पद्धतीने आपण भरपूर उदाहरणं या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण काय करू शकतोय, सॉल्व्ह करू शकतोय. याच पद्धतीने आणखीन एक आपण काय करूयात, उदाहरण काय करूयात, पाहूयात. तर अशाच पद्धतीचं आणखीन एक उदाहरण बघा. आता या उदाहरणामध्ये काय सांगितलंय, सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट द फर्स्ट. 5 times the score of the second test is same as the square of the score in the first test. Find his score in the first test. म्हणजे इथं काय सांगितलंय, सुयशनं सेकंड टेस्ट मध्ये फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क कसे केलेले आहेत, जास्त मिळवलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला इथं सांगितलं त्या पद्धतीने आपण काय करूयात, इक्वेशन काय करूयात, ॲझम्पशन करूयात. तर इक्वेशन काढताना काय करावं लागेल, ॲझम्पशन करताना फर्स्ट टेस्टचे काढायचे मार्क्स म्हणून काय करायचं, फर्स्ट टेस्टचे मार्क, लेट स्कोर इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. स्कोर इन द म्हणण्यापेक्षा मार्क स्कोर इन द, मार्क स्कोर इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. मग सेकंड टेस्टचे काय असतील, देअरफॉर marks scored in second test be x plus 10. आता कंडिशन काय दिलेली आहे बघा, इथं कंडिशन मध्ये काय सांगितलंय की सुयश स्कोर्ड 10 marks more in the second test than that of the first. 5 times the score of second test is same as square of the score in the first test. म्हणजे 5 times the score in second test म्हणजे सेकंड टेस्टच्या 5 times स्कोर हा कुणा इतका आहे, तर फर्स्ट टेस्टच्या स्क्वेअर इतका. म्हणून फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय सांगता येतं, 5 times the second test, 5 times the second test is equal to काय आहे, सेम ॲज स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्ट म्हणजे काय असेल, एक्स स्क्वेअर. आणि ते कॅल्क्युलेट करा, 5 इंटू एक्स, 5x प्लस 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आणि काय करा, हे सगळं एका बाजूला घ्या, एक्स स्क्वेअर प्लस इकडे आला तर मायनस, हे मायनस 50 इक्वल्स टू 0. तर इथं फॅक्टर पडा, फॅक्टर काय होतील, 50 मल्टिप्लिकेशन 50 पाहिजे आणि सबट्रॅक्शन 5 पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस
10x plus 5x minus 50 equals to 0. फॅक्टर पाडल्यानंतर कॉमन काढा. कॉमन काढल्यावर काय होईल पहा, x इंटू x minus 10 plus 5 into x minus 10 equals to 0. इथं काय होईल, x minus 10 into another bracket x plus 5 is equal to 0. x minus 10 equal to 0 or x plus 5 is equal to 0. x is equal to 10 or x is equal to minus 5. And आता हे सेकंड टेस्ट फर्स्ट टेस्ट हे आहेत. मग मार्क्स काय कॅनॉट बी निगेटिव्ह, मार्क्स कॅनॉट निगेटिव्ह. सो x not equal to minus 5. Therefore, marks scored in first test is 10. तर अशा पद्धतीनं आपल्याला भरपूर उदाहरणं सोडवता येतील. सिंपल उदाहरणं आहेत, कंडिशन फक्त लक्षात येणं इतकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही उदाहरणं सोडवू शकता आणि फायनल मात्र तिथं अँसर लिहिणं गरजेचं आहे. वर्ड प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक फायनल अँसर द्यायला विसरायचं नाही. तर अशाच पद्धतीने आणखीन एक उदाहरण आपण काय करूया, पाहूया. बघा, आता या उदाहरणामध्ये काय सांगितलंय, मिस्टर कसम रन्स ए स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थर्न पॉट्स. ही मेक्स a certain number of pots on daily basis. Production cost of each pot is rupees 40 more than 10 times the total number of pots he makes in one day. If the production cost of all pots per day is 600, find the production cost of one pot and number of pots ही मेक्स पर डे. म्हणजे काय सांगितलं बघा, की मिस्टर कसम यांनी काय केलं, एक छोटासा बिझनेस, अर्थन पॉट्सचा एक बिझनेस सुरुवात केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही दर दिवसाला सर्टन नंबर ऑफ पॉट्स ते काय करतात, बनवतात आणि त्या प्रत्येक पॉटची जी किंमत आहे ती कशी आहे, तर नंबर ऑफ पॉटच्या 10 टाइम्स मोर दॅन 40 रुपीज आहे. आणि ही मेक्स in one day if the production cost of all pots per day, म्हणजे एका दिवसातील पॉटची किंमत 600 रुपये जर असेल तर फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग इथं काय करायचंय, ऍझम्पशन करायचंय, लेट नंबर ऑफ पॉट्स बी एक्स. Therefore, आता कॉस्ट साठी कंडिशन दिलेली आहे, काय, कॉस्ट ऑफ वन पॉट बी. आता एका पॉटची कॉस्ट सांगण्यासाठी तर काय सांगितलंय की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 मोर दॅन 10 टाइम्स नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे 10 टाइम्स म्हणजे 10x आणि मोर दॅन 40 म्हणजे 10x प्लस 40. ही एका पॉटची किंमत झाली. मग असे एका दिवसामध्ये किती पॉट तयार केलेले आहेत, एक्स पॉट तयार केलेले आहेत. म्हणून इथं काय करायचंय, आपल्याला एका दिवसातील सर्व पॉटची प्राइस दिलेली आहे. त्यांनी सर्व पॉटची प्राइस किती दिलेली आहे, 600. मग प्राइस कशी काढायची, एका पॉटची प्राइस इनटू टोटल नंबर ऑफ पॉट्स, म्हणजेच काय असेल, तुमचं एका दिवसामध्ये तयार होणाऱ्या पॉटची प्राइस मिळेल. म्हणून फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय सांगता येतंय, फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय सांगता येईल की टोटल प्राइस कशी फाइंड आउट करायची, नंबर ऑफ पॉट्स इनटू प्राइस ऑफ वन पॉट. देअरफॉर x इनटू 10x प्लस 40 आणि टोटल प्राइस किती आहे एका दिवसाची, एका दिवसामध्ये तयार होणाऱ्या पॉटची 600. म्हणजे इथं काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. x ने मल्टिप्लाय करा, 10x चा स्क्वेअर प्लस 40x आणि हे प्लस 600 इकडे आल्यानंतर काय होतं, मायनस 600. आणि इथं काय करायचं, डिवाइडिंग बाय 10. 10 ने डिवाइड केलं तर काय होईल, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0.
आता इथं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले म्हणल्यानंतर इथं काय करावं लागेल, इथं फॅक्टरायझेशन करावं लागेल. प्रोडक्ट किती आलं पाहिजे, -60, प्रोडक्ट -60 आणि सबट्रॅक्शन 4. मग काय दोन फॅक्टर पडतात, 10 × 6, मिडल टर्मचं साइन प्लस, ते मोठ्या संख्येला द्या आणि इथं मायनस, म्हणून फॅक्टर मिळाले x² प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इक्वल्स टू 0. परत काय करायचं, इथं कॉमन काढा. कॉमन काय निघेल, पहिल्या ह्याच्यामध्ये x कॉमन निघेल, x प्लस 10, आणि परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय निघणार कॉमन, -6 मध्ये काय शिल्लक राहणार, x प्लस 10 इक्वल्स टू 0. इथं काय होणार आहे, x प्लस 10 कॉमन काढल्यानंतर x मायनस 6 शिल्लक राहते. तर इथं जर पाहिलं तर x प्लस 10 इक्वल्स टू 0 और x मायनस 6 इक्वल्स टू 0. मग इथं बघा x इज इक्वल टू -10 और x इज इक्वल टू +6. आता हे x इज इक्वल टू -10 कॅनॉट बी ऍक्सेप्टेड बिकॉज नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर इथं लिहायचं नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट निगेटिव्ह. सो x इज नॉट इक्वल टू -10. Therefore, number of pots be 6. म्हणजे 6 पॉट्स तयार केले. मग त्याची काय करायचं आपल्याला बघा, नंबर ऑफ पॉट्स आपण एका दिवसामध्ये 6 तयार करतात. मग एकाची प्राइस काढायची. मग एकाची प्राइस काढायची म्हणल्यानंतर कसं काढणार, तर प्राइस ऑफ पॉट बी 10x प्लस 40. एकाची प्राइस काढायची म्हणजे x ची व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करायची, 10 × 6 प्लस 40, 60 प्लस 40 इज इक्वल टू 100 रुपीज. तर अशा पद्धतीनं आपल्याला उदाहरण, आता उदाहरण मोठं आहे त्यामुळं इथं काय कंडिशन क्रिटिकल वाटतात परंतु सोपे आहे. त्या पद्धतीनं उदाहरण काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. अशाच पद्धतीने आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. बघा या उदाहरणामध्ये काय सांगितलंय, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू ॲट द सेम स्पॉट. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे काय, फक्त पाण्याचा वेग काढायचा आहे. पाण्याचा वेग काढायचा म्हणल्यानंतर इथं डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम हा एक भाग येतो. डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम हा भाग तुम्हाला माहिती आहे. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय असतं, तर प्रवाहाच्या दिशेनं जाणं. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं जाणं आणि अपस्ट्रीम म्हणजे काय असेल, त्याच्या विरुद्ध दिशेने येणे. मग डाऊनस्ट्रीम म्हणलं की इथं काय असणार आहे, स्पीड काय होत असतो, प्लस होत असतो. आणि अपस्ट्रीम म्हणलं की स्पीड काय होत असतो, मायनस होत असतो. मग इथं आपण स्पीड ऑफ द बोट आपण काय केलाय, वॉटर करंट म्हणजे वॉटरचा स्पीड काय केला आपण ऍझ्युम केलाय. म्हणून बोटचा स्पीड काय असेल, तर डाऊनस्ट्रीम मध्ये प्लस असतो म्हणून वॉटरचा आपण स्पीड x मानला म्हणून 12 + x हा काय असेल, डाऊनस्ट्रीम न त्याचा स्पीड असेल. आणि अपस्ट्रीम न स्पीड काय होणार आहे, मायनस होणार, विरुद्ध दिशेने असल्यामुळं. म्हणून इथं काय 12 - x. आता टोटल डिस्टन्स जायचंय 36 किलोमीटर. 36 किलोमीटर डिस्टन्स जायचंय. त्यासाठी जाताना आणि येताना मिळून टोटल 8 तास लागणार आहे. म्हणून टोटल टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा. मग टोटल टाइम काढायचं म्हणजे टाइमचं फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग त्यावरून डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी किती वेळ लागला, डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी 36/12 + x आवर्स टू टेक डाऊनस्ट्रीम. आणि अपस्ट्रीम साठी काय असेल, 36/12 - x आवर्स. मग या दोघांचं मिळून म्हणजे डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणजे जाताना आणि येताना असा टोटल किती टाइम लागलेला आहे, 8 आवर्स लागलेला आहे. मग 8 आवर्स लागलेला आहे म्हणल्यानंतर हे दोन्ही टाइमच आहेत, हा सुद्धा टाइम आहे. ह्या दोघांची बेरीज म्हणजेच हा टोटल टाइम असणार. म्हणून कंडिशन नुसार काय होणार आहे, दोघांची बेरीज इज इक्वल टू 8 असेल. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतल्यानंतर इथं काय होणार आहे, 432 मायनस 36x प्लस 432 प्लस 36x. इथं मायनस आणि इथलं प्लस काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग ते मायनस आणि प्लस कॅन्सल झालं. मग काय होणार, इथं ऍडिशन होणार आहे. 432 864 आणि
इथं काय करायचं, हे डिवाइडची जी टर्म आहे ती इकडे मल्टिप्लायला, त्यानंतर काय करायचं, हे जे 8 मल्टिप्लायचं आहे ते डिवाइडला पाठवायचं, डिवाइडला पाठवल्यानंतर त्याचा डिव्हिजन काय येणार आहे 108. आणि काय करायचं, एक्स स्क्वेअरची टर्म एका बाजूला ठेवा, बाकीच्या सगळ्या एका बाजूला घेऊन सबट्रॅक्शन करून घ्या. सबट्रॅक्शन किती येतं -36. दोन्ही बाजूला मायनस असल्यामुळं दोन्हीचं मायनस मायनस प्लस होणार, आणि मायनस मायनस प्लस झालं की एक्स स्क्वेअर इक्वल टू 36. मग इथं स्क्वेअर रूट 2 निघतात, एक प्लस निघतं आणि एक मायनस निघतं. मग प्लस आणि मायनस म्हणल्यानंतर एक व्हॅल्यू नॉट ऍक्सेप्टेड, म्हणजे मायनस व्हॅल्यू ऍक्सेप्ट करू शकत नाही, कारण स्पीड हा मायनस मध्ये नसतो. म्हणून स्पीड किती असेल त्या वॉटरचा, द स्पीड ऑफ द वॉटर करंट इज 6 km/h. इथं सगळ्यात महत्वाचे बाब हे तुम्हाला बनवता आलं पाहिजे. इथे त्यासाठी टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. मग उदाहरण अशा पद्धतीची भरपूर परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्या पद्धतीनं व्यवस्थित